आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत, ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं, अशी संत श्रेष्ठ देवोनिमाशी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा, इकडे लक्ष द्या। ज्या व्यक्तीने जीवनामध्ये आपलं हित जोपासले, महाराज म्हणले त्याचे मायबाप धन्य। मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, हिताच्या लायकीचं जन्माला आलं। जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, अशा व्यक्तीचा आनंद मलाच होतोय हे नवल नाही, जगाचा बाप सुद्धा त्याच्यासाठी थैथै नाचतोय। पण हित म्हणजे नेमकं काय, तिसऱ्या चरणात सांगितलं। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। आणि अशा सात्विक भक्ताची सेवा जर मला करायला प्राप्त झाली तर मी भाग्यवान। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा, तो म्हणजे अतिशय पवित्र पावनभूमी सरकटे ओझर। अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये कोण्या काळापासून हा सप्ताह चालतोय त्याचं गणित नाही। ज्या साधकांनी, ज्या भाविकांनी याचं रोप लावला असेल, तो गावासाठी सगळ्यात मोठा पुण्य महात्मा। ज्यांनी रोप लावला असेल आणि त्यांनी रोप लावून ज्यांनी पाणी घातलं, आणि आता चालू सध्याच्या काळामध्ये स्वच्छ आवाज द्या मला, गणगण नको, अजिबात गणगण नको। चालू काळामध्ये लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत, लहान थोर महिला पुरुष, जागृत संस्थान धनेश्वर, बेलुऱ्याला रामायण करताना मी इथं दर्शन घेऊन गेलो, अगदी जागृत, प्रत्यक्षात भगवान शंकर। आणि माझ्या पाठीमागं जो फोटो आहे ना, त्याला पाहिल्यावर तर माणूस मोहूनच जाते। हो, पिढ्यान पिढ्या तुमच्या घरामध्ये कमी पडणार नाही, इतकी मोठी श्रीमंती आहे तुमच्या गावची। भगवान शंकर म्हणजे श्रीमंत करणारा देव आहे। जगामध्ये जी श्रीमंत लोक आहेत ते भगवान शंकराचे भक्त आहेत। बघा, 410 साली चंद्रवल्लभ गुप्ता नावाच्या राजाने सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। 300 एकरचा परकोट होता। महादेवाच्या मंदिरासमोर जो सभामंडप होता, त्याचे खांब वतीव सोन्याचे होते। एक खांब 1000 मनाचा, असे 777 खांब होते। त्या काळात महादेवाची पिंड मंदिरामध्ये 8 फूट हवेत तरंगत होती। मंदिराच्या समोर जी घंटी होती ती 5000 मनाची वतीव सोन्याची होती। त्या घंटीमधला सोट हलवण्यासाठी माणसं नव्हते। इकडून 20 हत्ती, इकडून 20 हत्ती, हत्तीच्या सोंडामध्ये सोन्याचे साखरदंड होते। जशी सोंड हलल तशी घंटी वाजत होती। त्या मंदिराच्या समोर दानपेट्या होत्या। त्या दानपेट्यामध्ये लोक काही लहान फोटाने टाकीत नव्हते, हिरे माणिक पाचू मोती सोन्याच्या माहुरा धन टाकीत होते। एक दिवसामध्ये 3 वेळेला त्या दानपेट्या खाली करावा लागत होत्या। त्या दानपेट्यातलं धन कोषगृहात नेऊन टाकण्यासाठी दिवसभर 200 हत्ती चालत होते। एवढी मोठी श्रीमंती भगवान शंकराची। पण आता जर तुम्ही गेलात तर तिथं सोनं हे सापडणार नाही तुम्हाला।
काय घडलं पुढे इतिहासामध्ये? 1024 साली गजनीवरून मोहम्मद आला. ही सगळी संपत्ती राई राई तुकडे केले, लाखो हत्तीवर लादले आणि गजनीला घेऊन गेला. कारण धन हे टिकत नाही महाराज. माझ्याकडे लक्ष. म्हणून आपल्याला अभंगाच्या मुद्द्यावर यायचे. मानवी जीवनातलं खरं हित काय? बघा, तुम्हाला माझी विनंती आहे, इकडे लक्ष द्या. माणूस मेला का नाही, त्याला 5 क्विंटल सरपणात जाळून टाकतेत, त्याची राख होती. शहाणे माणसं आहेत तुम्ही. आत्मा निघून जातो आणि माणसाची राख होती. सज्जनानो, शिल्लक राहतं फक्त त्या माणसाचं नाव. जर चांगलं काम करीत असेल एखादा माणूस, तर त्याचं नाव कुणी जाळून टाकू शकत नाही. मानवी जीवनातलं खरं हित आहे त्याचं नाव. म्हणून माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. रात्रंदिवस धनाच्या पाठीमागं पळणारी माणसं आहेत आपण. बघा, तुम्हाला सांगतो, सोन्याच्या ताटामध्ये जेवले राजे जनक, सोन्याच्या कॉटवर झोपले. पण झोपल्यावर गडे, गाढ झोपल्यावर भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, सोन्याच्या ताटात जेवणाऱ्या माणसाला, सोन्याच्या कॉटवर झोपणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पाडावा? काही उत्तर तुमच्याकडं ऐकू याय ना काय घडी तुम्हाला? जेवला कशात? सोन्याच्या ताटात सोन्याच्या कॉटवर झोपला माणूस. स्वप्न भिकाऱ्याचं पडलं. स्वप्नामध्ये राजा गाठी गाठीचं धोतर, 12 बंडी, मळालेल्या कपड्यांनी डोकं गुंडाळले, तुटकी चप्पल, हातात नरुट, वाकडी तिकडी काठी, आणि गल्लीत भीक मागतो राजा जनक. वाडा माय तुकडा. आणि झोपलाय कशावर? याचं मर्म. सोन्याच्या ताटात जेवणाऱ्या माणसाला भिकाऱ्याचं स्वप्न का पडावा? अरे, देवानं भरपूर दिलंय, पण मन भरत नाही. तो माणूस श्रीमंत असून भिकारी आहे. हेच त्याचं उत्तर आहे. हे स्वप्नातून रडतच उठला ना राजा. ए पुरी खाली बस. कशी वाकत चालली. इकडे दे, आता दुसरं उठायचं नाही. महाराज राजा जनक रडतच उठला स्वप्नातून. आता स्वप्नातलं रडणं म्हणजे डोळ्याला पाणी असतंय होय. पण पश्चाताप झाला राजाला. अष्टप्रधान बोलवून घेतले. खूप महत्वाचं बोलतोय वर तुमच्या संग. कीर्तनामध्ये काही तमाशा नसतोय ह्या हो. इकडं लक्ष द्या. अष्टप्रधान बोलवून घेतले आणि राजानं विचारलं. सोन्याच्या ताटात जेवलो, सोन्याच्या कॉटवर झोपलो, भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये मी गल्लीत भीक मागतो. अष्टप्रधानाला प्रश्न विचारला, स्वप्न खरं का सोन्याची कॉट खरी? योग्य उत्तर आलं तर कामावर ठेवील, नसता कामावून कमी करून टाकील. 7 दिवसात 7 प्रधान घरी गेले. कुणी म्हणी स्वप्न खरं, कुणी म्हणी सोन्याची कॉट खरी. 7 प्रधान कामावून खाली झाले. पण 8वा प्रधान घरी येऊन निघणार. आपल्या मुलाला म्हणतो, बाळ, राजाचा प्रश्न कठीण आहे, उत्तर काय देऊ? मुलानं सांगितलं, बाबा ड्युटीवरच आज मी जातो, तुम्ही थांबा. बाप घरी थांबला आणि राजाच्या दरबारामध्ये मुलगा येतो. त्या मुलाचं नाव आहे अष्टवक्र. आल्याबरोबर राजानं मुलाला प्रश्न विचारला, ए बाळ, बापाच्या बदलीवर आलास, माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का? मुलानं सांगितलं, राजेसाहेब, देण्यासारखं असेल तर जरूर उत्तर देतो. बोला, काय प्रश्न आहे तुमचा? राजा म्हणतो, बाळा, सोन्याच्या ताटात जेवलो, सोन्याच्या कॉटवर झोपलो, आणि गाढ झोपल्यावर मला भिकाऱ्याचं स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये मी गल्लीत भीक मागतो. मग स्वप्न खरंय का हे खरंय? याचं उत्तर पाहिजे. त्या मुलानं राजाला पहिली एक शिवी दिली. हे राजा,
जग तुला ज्ञानी म्हणतंय, पण मला वाटतंय तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात नाही. जनक राजाचा बीपी वाढला. जनक राजा म्हणतो, हे बाळ असं का बोलतो वाईट तुम्हाला? नीट आहे का? राजा म्हणला, स्वप्न तर खोटंच आहे, पण दिसतंय हे सुद्धा खोटं आहे. अरे कोणाची कोट टिकली, कोणाचं घर टिकलं, कोणाची बायको टिकली आणि कोणाचं घर टिकलं. स्वप्न तर खोटंच आहे, पण दिसतंय हे सुद्धा संसारातलं सगळं खोटं आहे. जे दिसत नाही डोळ्यानं ते सत्य आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी त्याचं प्रमाण दिलंय. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, काघा हा दाविला जगदाभास. टिकत नाही महाराज, ते सत्य नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, रामाने 14 वर्षाचा वनवास स्वीकारला आणि भरताला राजगादी सोडली. मला खरं सांगा इमानदारीनं, ती राजगादी भरतानं डोळ्यानं तरी पाहिली का? डोळ्यानं तरी पाहिली? बरं, तिथं जर ओझर मधला भरत असता तर ओरडत गेले भरत आणि चित्रकूट पर्वतावर रामाच्या मानावर मान टाकून रडले. दादा, कैकेयी सारखी महापापी बाई जगात नाही, भरत म्हणतो. त्यावेळेला राम म्हणले, भरत, कैकेयी जर पापी आहे तर तुझ्यासारखा संत तिच्या पोटी कसा जन्म घेतो? कशी कैकेयी पापी आहे? दादा, तुम्हाला 14 वर्षासाठी जंगलात पाठवलंय कैकेयीनं, कैकेयी पापी आहे. बघा, रामानं सांगितलं, भरत, कैकेयीने मला जंगलात पाठवलं नाही, हा माझ्या प्रारब्धाचा दोष आहे. आणि तिथं रामाने भरताला सांगितलंय, माय कैकेयी ना दोषी नाही दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे सर्व जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिशे भासते ते सर्व विश्वनाशीवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. 5 वर्ष गोपीनाथराव मुंडे इंजेगाव ते परळी 8 किलोमीटर पायी शाळा शिकले. पायामध्ये चप्पल नव्हती आणि एक ड्रेस होता. 37 वर्ष संघर्ष केला आणि तो माणूस भारताचा राजा झाला. भारत देश जिंकला. दिल्लीच्या तख्तावर साहेबांनी शपथ घेतली आणि वापस येऊन भगवान गडाचं, गहिनीनाथ गडाचं दर्शन घेतलं आणि परत दिल्लीला गेले. मरण स्वीकारावं लागलं. उद्या माझं मरण दिल्लीला हे जर कळालं असतं तर लेकरा बाळाला भेटले असते अगोदर. जिंकल्यावर ते घरी जिवंतपणी गेलेच नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जास्त विकू नको. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. खूप महत्वाचं आहे बरं. इकडं तुम्ही सगळ्या अंगाचे कान करून लक्ष द्या. कीर्तनाला आलात माझे शेतकरी मायबाप तुम्ही, असा जगामध्ये एकही माणूस नाही महाराज की तो रोग आणि मरण टाळू शकतो. बघा, रोग आणि मरण टाळू शकत नाही कुणी. जरा म्हणजे रोग,
जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्याची होते सागरात भेट ओंडके म्हणजे तुम्ही लाकडाचे समजिले पण इथं लाकडाचे नाही नवरा बायकोला ओंडक्याची उपमा आहे इकडे लक्ष द्या नवरा बायकोला ओंडक्याची उपमा आहे तुम्ही कुठलले तुमची बायको कुठलली लग्नाच्या आधी काही परिचय होता का पण परमेश्वराचा केवढा उपकार प्रत्येकाला किती गोंडस बायको दिली आणि बाईला बी किती गोंडस नवरा दिला काय नवरा बायकोचा आनंद असतो घरामध्ये जशी जशी बाई मेकअप करील तसा तसा नवरा प्रसन्न वा 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 नाही माझं बी लग्न झालंय ना मी कसाण्याची थोडाच आहे पण लक्ष ठेवा इकडं हसून जिरवू नका हसून जिरवायचं नाही कितीही गोंडस बायको असू द्या कितीही गोंडस नवरा असू द्या एक दिवस असा येणार आधी ती तरी मरणार नाहीतर आधी आपण तरी मरू याच्यासाठी भानात राहावं लागतंय दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा हे सगळं गदी मांडगुळकरांचं गीत आहे रामायणामधलं राम भरताला समजून सांगते अरे कोणाची राजगादी कोणाचा बंगला कोणाची बायकून कोणाचे लेकर अरे नशिबाच्या अधीन आहे माणूस नको असू ढाळू आता पुसलोच नास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अवेद्धेत हो तू राजा फिको नका वाढू रंक मी वनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा सज्जनानुगणे माझी विनंती आहे तुम्हाला धनाच्या मागे लागू नका कधी धन कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही बरं भारत देशाची जेवढी किंमत तेवढी रावणाच्या झोपायच्या बेडरूमची किंमत होती अतिशोक्ती नाही मूळ वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केलंय रावणाच्या बेडरूम मध्ये उतरायच्या पायऱ्या स्फटिकाच्या होत्या रावणाच्या बेडरूमची फरशी गुंगी नावाचं गुलाबी कलरचं रत्न त्या रत्नाची फरशी होती रावणाच्या बेडरूमचे खांब असली हिऱ्याचे होते रावणाची झोपायची कॉट पूर्वी एक धातू होऊन गेला एक लालन पृथ्वीचं मोल त्या धातूची कॉट होती आणि तुकोबारायांनी वर्णन केले 5 लाख घर पिवर दगडाचे 7 लाख घर पिवर विटाचे 1 कोटी काश्याचे 1 कोटी तांब्याचे शुद्ध कांचनाची 7 कोटी मानवी जीवनातलं हित संपत्ती कमवणं असं नाही माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य आहेत महाराज आणि ते वाक्य 4 ज्या माणसाच्या रक्तामध्ये असतील ना त्या माणसाची उंची आकाशा इतकी उंच आहे शारीरिक बल बौद्धिक बल आध्यात्मिक बल आणि नैतिक बल माणसाकडे शरीर संपत्ता असावी फक्त माझ्या इतकी नसावी शारीरिक बल तुम्ही 2 जांभळ्या दिला आतापर्यंत रगन उशी देऊ तुम्हाला पडा तिथं आडवं
जांभळ्या दिल्या का नाही दोन तुम्ही? हा खरं बोलले, खरं बोलले. विठाला विठाला, इकडं लक्ष द्या. शारीरिक बल, शारीरिक. आता भेटल तो माणूस मला म्हणतो महाराज वजन कमी करा, माझं वजन कमी करा. पण मी आवर्जून कीर्तनामध्ये उल्लेख करतो, पहिले 15 वर्ष माझ्या आईनं मला गावरान गाईचं दूध आणि तूप चारले आणि त्यो पिंड येऊ. मी काय गारी गारण वडापाव खाल्ला नाही. हो. आणि जाता जाता कीर्तनामध्ये मुद्दाम विनंती करतो, सगळं विसरा महाराज, पण आईच्या स्थानातलं 2.5 वर्ष आपण दूध पेलोय, त्या दुधाची चव विसरू नका. हो. तुम्हाला सांगू मी, शहाणे माणसं तुम्ही, बिल्डिंग उभा करण्यासाठी लोखंडाचं स्टील लागतंय मध्ये, तसं माणसाच्या शरीरामध्ये हाड नावाचं जे स्टील आहे त्या आईच्या स्थानातल्या ओरिजिनल दुधाने तयार झालंय. प्रत्येकाच्या शरीरातलं हाड आईच्या स्थानातल्या दुधाने तयार झालंय. तुम्ही शहाणे माणसेत माझ्याकडे लक्ष द्या. माणूस मेला की 5 क्विंटल सरपानामध्ये डिझेल टाकून, रॉकेल टाकून आपण फोकून देतो. लोखंडाचं सुद्धा पाणी होतंय त्या 5 क्विंटल सरणामध्ये. पण इमानदारीने सांगा, हाड जळतंय का? माऊली हाड जळतंय? कधीतरी डोकं लावलं का तुम्ही? 1000 कीर्तन ऐकले तर कधीतरी डोकं लावलं का आजपर्यंत? किती लोकांच्या राखा भरल्या. दादा हाड जळतंय का नाही व हाड जळत महाराज? जगात एकच उत्तर आहे त्याचं, आईच्या ओरिजिनल स्थानातून आलेलं दूध आणि त्या दुधानं तयार झालेली वस्तू आहे. त्या आईच्या दुधाला अग्नीसारखी महापावर सुद्धा जाळू शकत नाही महाराज. हेच उत्तर आहे जगामध्ये. हरामखोर माणूस आहे की जो त्या दुधाला बदनाम झाला. जो माणूस पत्ते पिसीत असेल, पत्ते, तिकडे लक्ष द्या, समजावं त्यानं आईचं दूध बदनाम केलंय. जो माणूस बिअर बार मध्ये जाऊन बाटली थोबाडाला लावित असेल, समजावं त्यानं त्याच्या आईचं दूध बदनाम केलंय. जो माणूस व्याभिचार करत असेल, समजावं त्यानं त्याच्या आईचं दूध बदनाम केलंय. माझी विनंती आहे तुम्हाला, जगामध्ये सर्वात अनमोल वस्तू जर कोणती असेल तर त्या आईच्या स्थानातलं अमृत पिलोय आपण. ती अनमोल वस्तू आहे. आणि सगळं विसरा महाराज, पण ती विसरू नका. शारीरिक बल हे आईच्या दुधापासून तयार होत आहे. एका कविकाराचं सुंदर कवित्व आहे. सगळं विसरलं तर चालेल माणसानी, पण गरिबी कधी विसरू नये. हरे हंबरुनी वासराले चाटती जावा गाय, तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हरे हंबरुनी आया बाया सांगत होत्या, होतो जावा तहाना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना, पिठामध्ये पाणी टाकून मले पाजीत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कान्या काट्याव्याचा याला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरवानी, काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हरे हंबरुनी वासराले चाटती जावा गाय, तवा मले गाईमध्ये दिसती माझी माय. महाराज 535 वर्षाचा भारताचा वनवास संपला.
भारताचे आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाची मूर्ती स्थापन केली, राम मंदिराची उभारणी केली. मी म्हणतो गडे त्याचा आनंद तुम्हा मला असेल नाही तर नसेल, पण हजारो लोकांनी राम मंदिरासाठी बलिदान दिले. ती मंडळी दादा स्वर्गामध्ये नाचत असेल हे खूप महत्त्वाचं. बघा तुम्ही 98% हरामखोर लोक 2 माणसाच्या जीवावर जगत आहेत. रात्री 2 वाजता झोपेतून उठतोय शेतकरी लाईट आल्यावर आणि काळकुट्टा अंधारात जाऊन धारे धरतोय. आणि कोण्यातरी गरीब शेतकऱ्याचा मुलगा खांद्यावर बंदूक घेऊन डोळ्यात तेल घालून भारताच्या सीमेवर आत्ता उभा आहे म्हणून इथे कीर्तन चालू आहे. 2 व्यक्तीमुळं 98% लोक मजा मारतात. बघा 2-3 महिन्याच्या पूर्वी इकडं लक्ष द्या, आमच्या बीडमध्ये भारतीय जवान मेला. महाराज तिरंगी झेंड्याच्या त्या कापडामध्ये त्याचं प्रेत सरणावर टेकवलं. मावशाव 22 वर्षाची मुलगी त्याची बायको होती, 4 महिन्याचा मुलगा झालता त्याला. आपण मुलीचे बाप आहेत कोण्यातरी. 22 वर्षाची मुलगी आणि 4 महिन्याचं बाळ कापडामध्ये गुंडाळून आणलं होतं त्या लेकरा बापाच्या तोंडात पाणी सोडण्यासाठी. मला सांगा तुम्ही 22 वर्षाच्या मुलीला कपाळाचं कुंकू पुसावं लागतंय आणि 4 महिन्याचा बाळ अनाथ होतोय. कुणासाठी महाराजी? जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार मोडिला सुखी संसार. ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. चाणक्य नीतीमध्ये 4 गोष्टीवर 4 उपाय सांगितलेत. दरिद्रीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर कष्ट करा, पापाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर जप करा, भांडण कोणासोबत होऊ नये असं वाटत असेल तर मौन पाळा, आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जागे राहा. उद्योग नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति पातकम मौनेच कलह नास्ति जागरतो भयम. आता जागर राहा म्हणले, पण बालपणात, तारुण्यात का म्हातारपणात? माणसाने जाग कधी राहावं? तारुण्यामध्ये. म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% धोका. हो, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहून ठेवली, दृष्टांत लिहून ठेवला. इकडे लक्ष द्या. 100च्या स्पीडनं माणूस पळत आलाय. स्पीड कितीची आहे? 100ची. पण 5 फुटावर आल्याच्या नंतर त्यानं 80 फूट खोलीची विहीर पाहिली. त्याची स्पीड किती? आणि 5 फुटावर आल्यावर विहीर त्यानं पाहिली. खरं सांगा, विहीर डावलू शकतो का त्यो? कुठं जाणार तो? तसला म्हातारपणातला अष्टगंध ज्ञानोबारायांनी समजून सांगितलंय. म्हणून तारुण्यामध्ये माणूस विश्व जिंकू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये नंगी तलवार घेतली. वयाच्या 28व्या वर्षी 32व्या वर्षी भरपूर शत्रूचा समाचार घेतला. वयाचे 51 वर्षे जगला. पण 51 वर्षापैकी 35 वर्षे काट्याकुपाट्यात जगला, काळकुट्टा अंधारात जगला, दऱ्या खोऱ्यात जगला. असा जगाच्या पाठीवर एकच हिरा झाला, राजा छत्रपती शिवाजी. पुन्हा होणे नाही. तारुण्यामध्ये माणूस विश्व जिंकू शकतो. इतिहासामधले तुम्हाला सूर्य उगवेपर्यंत दृष्टांत सांगता येतील, पण 1-2 दृष्टांत चलत चलत सांगतो तुम्हाला. 7 वर्षाची मुलगी होती रणरांगिणी लक्ष्मी, झाशीची राणी. 7 वर्षाची होती त्यावेळेला लग्न झालं. 16व्या वर्षी तिला मुलगा झाला. 17व्या वर्षी झालेला मुलगा मेला. 19व्या वर्षी नवरा मेला आणि 22व्या वर्षी झाशीची राणी मेली.
पण शेवटचे 11 दिवस घोड्यावरून खाली उतरली नव्हती. 11 दिवस घोड्यावरून खाली उतरली नाही. शत्रू तिला आटोपत नाही म्हणून मित्र राजाकडे गेली. ए राजा, माझ्या मालकाचा तू मित्र आहेस, मला दुश्मनानं गाठलंय, मला सहकार्य कर. पण हिच्या नवऱ्याचा मित्र होता, पण तो रात्रीत पैसे घेऊन फुटला होता. मिंदा होता, मिंदा. तो म्हणला मी लक्ष्मी तुला मदत करू शकत नाही. अहो 22 वर्षाची मुलगी 11 दिवस घोड्याहून खाली उतरून पाणी पिली नव्हती. उगच मुलीचं नाव अजरामर नाही, त्या इकडे लक्ष द्या. राजाला म्हणली राजा सहकार्य करू नको, पण अर्धी भाकर दे, अर्धी भाकर. महाराज इतिहास वाचा तुम्ही, डोळ्यात पाणी बसायचं नाही तुमच्या. राजानं अर्धी भाकर फेकली लक्ष्मीच्या अंगावर, त्याचा तुकडा मोडला आणि त्या मुलीनं तोंडात घातला. कडू झार लागली भाकर. भाकर का कडू लागली म्हणून तिनं खाली पाहिलं, घोडं रडत होतं आणि घोड्याच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं, लक्ष्मी तुला माहित नाही का घोडं उपाशी आहे म्हणून. या मिंद्यान मूर्ख माणसाची भाकर तोंडात का घातलीस तू? कशाला लाचारी पत्करली, भाकर फेक त्याची. घोडं बोलत होतं राणीला. महाराज क्षमा मागून बोलतो, जनावराला कळतंय हो लाचारी पत्करू नये, आणि शहाणा माणूस सुद्धा मध्यरात्रीला फुटतोय. मध्यरात्रीला टाळ्या नका वाजू, मरस्तोर कुणाच्या पैशाला हात लावू नका. टाळ्या वाजून काय समाधान आहे? जगात भीतीच नाही माणसाला महाराज, लाचारी माणसाला भीती आहे. पंचवटीच्या ठिकाणी रावण येतो सीतेची चोरी करायला. रावण आणि वाळल्याला पाचूला पायाखाली काढकून वाजला तर त्याचा बीपी वाढतोय. रावणाचा बीपी वाढतोय म्हणजे त्याच्या रक्तात दोष आहे. बाईची चोरी करायला आला हरामखोर. भिवू नका महाराज जगात कधी कुणाला, फक्त लाचारी पत्करू नका आणि नियत साफ ठेवा. जगामध्ये शहाण्या माणसानं अजिबात कोणाच्या समोर कधी भीक मागू नये. माणसानी कोणती भीक, मंदिरात सुद्धा कधी जाऊन भीक मागू नका आणि कोण्या साधूच्या समोर सुद्धा भीक मागू नका, माझं कसं होईल म्हणून. खूप मोठी चूक आहे माणसाची. त्याचं उत्तर ज्याच्या त्याच्याजवळ असतंय. जशी तुझी नियत असेल तसं तुझं होईल, हेच उत्तर आहे जगामध्ये. त्याला उत्तर आहे का दुसरं? इळभर पाप करायचं तुम्ही, अष्टगंधाचा पटा वाढायचा आणि मंदिराच्या दारात जाऊन देवा माझं भलं कर. देव का तू हा अवतावरचा गडी वय याडा कुठला? विठाला विठाला. चष्मेवाले मावा इकडं फिरा की असं असं विठाला विठाला. बघा तुम्हाला सांगतो मी, तारुण्यात माणूस विश्व जिंकू शकतो. 37 वर्ष संघर्ष केला मुंडे साहेबांनी. मी घडलेलं सांगतो तुम्हाला. डांबरी रोडवर खडी फोडणारी वडराची बाई होती. वडराची बाई. तिचा मुलगा MBBSला लागला नंबर, पण ॲडमिशन घेण्यासाठी 8 लाख रुपये लागत होते. आणि तिला कळालं की आंबेजोगाईकडून साहेबाच्या गाड्या येतात, गोपीनाथरावाच्या गाड्या. हातामध्ये हातोडा, 4 ठिगळाचं लुगडा अंगावर, हिको कमी करायच्यातला. वडऱ्याची बाई, वडऱ्याची घडलेली घटना सांगतो तुम्हाला. साहेबाची गाडी अडवली वडऱ्याच्या बाईनं, मुंडे साहेबाची. वाघासारखा माणूस गाडीतून खाली उतरले मुंडे साहेब आणि गुडघे टेकून खडी फोडणाऱ्या वडऱ्याच्या बाईचं दर्शन घेतलं साहेबांनी. आणि रडती बाई. साहेब म्हणले आई
कारडते तो. वडऱ्याची बाई म्हणली, साहेब माझा मुलगा MBBSला लागलाय, पण ॲडमिशन घेण्यासाठी 8 लाख रुपये लागतात. 8 लाख रुपये मिळाले तर माझं लेकरू डॉक्टर होईल. मी काही दगडं फोडून थोडंच पैसे भरू शकते. साहेबांनी PAला सांगितले, गाडीतलं चेकबुक आणि इकडं. आणि वडऱ्याच्या बाईला रोडवर गोपीनाथरावांनी 8 लाख रुपयाचा चेक लिहून दिला. महाराज स्वर्गीय मुंडे साहेब 3 जूनला निघून गेले. वडऱ्याची बाई डांबरी रोडवर आपटू रडत होती. आणि लोकमतला तिचा लेख होता. लोकमतला गरिबाच्या कामामध्ये रात्रंदिवस सहकार्य करणारे मुंडे साहेब, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आम्हाला. अगदी सुंदर साहेबांची क्लिप बनवली आहे. सुंदर क्लिप आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करुनी जीवनात, वाघासारिका झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ, नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. दृष्टांत संपला. धन्य माता पिता तयाचिया, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. माय बापाला धन्यता का प्राप्त होते त्याचं सूत्र लक्षात घ्या. विठाला बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आईच्या पापानी मुलगा गुंड जन्माला येतो. बापाच्या पापानी मतिमंद मूर्ख जन्माला येतो. वंशाच्या पापानी हलकट, स्वतःच्या पापानी दरिद्री. आईच्या पापाने गुंड, बापाच्या पापाने मतिमंद, वंशाच्या पापाने हलकट, स्वतःच्या पापाने दरिद्री. हे उलट फिरवा. स्वतःच्या पुण्याने श्रीमंत, वंशाच्या पुण्याने उदार, बापाच्या पुण्याने विद्वान पंडित बुद्धिमान, आणि आईच्या पुण्याने शिलवान. हिरा जन्माला येतो. हिरा जन्माला येतो. कलकत्त्यामध्ये उच्च प्रतीचे ब्राह्मण होते. त्यांच्या पत्नीला 2 नावं होते. वकील होते. वकील ब्राह्मण नाही, तो दुसरा दृष्टांत आहे. बाईला 2 नावं होते, भुवनेश्वरी आणि शारदा देवी. भरपूर संपत्ती होती पण संतती नव्हती. एका ब्राह्मणाने सांगितलं, बाई काशीला जाऊन विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जप कर. 3 महिने विश्वनाथाच्या मंदिरात मावशाहो जप केला. बाई पहाटे 3 वाजता उठायची, गंगेत जाऊन स्नान करायची थंड पाण्यानं, गावरान गाईचं 1 कब्बर दूध प्यायची आणि विश्वनाथाच्या मंदिरात जप करायची. 3 महिने संपले आणि रात्रीच्या 1 वाजता तिच्या स्वप्नामध्ये धनेश्वर बाबा गेले. काशीचा विश्वनाथ गेला. बाई जगप्रसिद्ध हिरा तुझ्या पोटी जन्माला येईल. तिला प्रसाद दिला. ती बाई प्रसाद घेऊन कलकत्त्याला वापस आली. तो प्रसाद आपल्या मालकाच्या हातावर ठेवला. त्याच महिन्यामध्ये ती बाई गरोदर राहते. 9 महिने 9 दिवस भरले आणि तिच्या पोटी स्वामी विवेकानंद जन्माला आले. एक एक बाई सकाळी उठती आणि शेजारणीला श्यास देत सुटती. हे ग मावशी, तिला राम पहारा बी कळाना आणि काहीच कळाना. 186 देश आहेत माझ्या मावल्या हो. 186 देशामध्ये विवेकानंदाचं साहित्य आहे. जगले 39 वर्ष, पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशी ज्योत
त्याची काबीज आहे ज्योत. मावशी कशाचं पुण्य ही? त्या बात्या मी काय जेवायला आलोय का इथं? हे कशाचं पुण्य आहे मावशी? विश्वनाथाच्या मंदिरात त्या विवेकानंदाच्या आईनं 3 महिने ओम नमः शिवाय जप केला. ज्या बी बाईला पुत्र संतती होत नसल तिनं गावरान गाईचं 1 कबर दूध प्यायचं आणि 3 महिने धनेश्वराच्या दरबारामध्ये ओम नमः शिवाय जप करायचा. आणि तिचा बदल नाही झाला तर मला विचारायला यायचं खडकीला. ताकद आहे विश्वनाथाची. कशासाठी सांगतो? धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता. आणि मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो, पहिल्या चरणामध्ये अगोदर माता शब्द वापरला आणि नंतर पिता शब्द वापरला. दुसऱ्या चरणामध्ये अगोदर कन्या नंतर पुत्र आहे. दोन्हीही चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी अगोदर स्त्रीच्या जातीला प्राधान्य दिले, नंतर पुरुषाला दिले. का बरं असं? गड्या माणसानं असं काय पाप केले? अगोदर स्त्रीच्या जातीला प्राधान्य का? त्याला चलत चलत तुम्हाला दृष्टांत सांगतो आणि जिवंत दृष्टांत आहे. बघा तुम्ही, 1 दिवस आणि 1 रात्र बाळ आडवं बसलंय. बाईचं बाळांतपण व्यवस्थित होत नाही. बाळांतपण या शब्दाचा अर्थच असा आहे, जन्मलं तर बाळ नसता त्याच्यातच त्या बाईचा अंत, याला म्हणतात बाळांत. तुम्हाला इथून दिसल 1 रात्र 1 दिवस बाईचं बाळांतपण व्यवस्थित होत नाही. शेवटी डॉक्टर साहेबांनी त्या स्त्रीच्या मालकाला बोलवून घेतलं. रावसाहेब, 2 पैकी 1 जगल. बाळ तुम्हाला असावा असं वाटत असेल तर बाई जगणार नाही, आणि बाईची इच्छा असली जगण्याची तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो. वेळ कमी आहे. डॉक्टर म्हणले काय करायचं बोला. त्या बाईचा मालक म्हणतो, डॉक्टर साहेब 2000 रुपये एक्स्ट्रा देतो, पण जेणेकरून माझी पत्नी सुरक्षित राहील असं करा आणि बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून द्या. पण त्याही वेळेला डॉक्टरवर धर्मसंकट. अनंत प्रकारच्या बाळांतपणाच्या वेदना भोगणारी माऊली तिच्याजवळ डॉक्टर गेले आणि डॉक्टर भरल्या डोळ्याने म्हणले, ताई 2 पैकी 1 जगू शकतो मी. तुम्हाला जगण्याची इच्छा असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो, आणि बाळ जगावा असं वाटत असेल तर तुम्ही जगणार नाही. वेळ कमी आहे, काय करू ताई? ज्ञानेश्वरी वाचवणारा, पंढरपूरची वारी करणारा जन्मदाता बाप आठवला त्या माऊलीला आणि गळ्यातली पवित्र तुळशीची माळ अशी हातामध्ये घेतली आणि ढोरासारखी रडती, डॉक्टर साहेब माळीची पांडुरंगाची शपथ वाहून सांगते तुम्हाला, ज्ञानेश्वरी वाचवल्याशिवाय माझे बाबा अण्णाला स्पर्श करीत नाही. त्या कुलवान बापाची मुलगी आहे मी. डॉक्टर साहेब पांडुरंगाची शपथ वाहून सांगते तुम्हाला, मी आनंदाने मरण स्वीकारायला तयार आहे, पण माझ्या कुशीतला हिरा या घराला दिवा म्हणून जगवा, एवढीच. बाप म्हणतो 2000 रुपये एक्स्ट्रा देतो, पण माझी पत्नी सुरक्षित ठेवा. बाई काय म्हणती? पांडुरंगाची शपथ वाहते डॉक्टर साहेब, पण या घराला माझ्या पोटातला दिवा जगवा. म्हणून माता शब्द अगोदर आहे आणि नंतर पिता शब्द आहे. दुसऱ्या चरणामध्ये अगोदर कन्या शब्द आहे आणि नंतर पुत्र आहे. कन्या कन्या. बघा तुम्ही, बापाच्या घराची खरी श्रीमंती जर कोणती असेल महाराज तर मुलीची जात आहे. घरावर प्रेम करतो बाप, पण बापावर प्रेम करते मुलगी. अशी कोणती बाई आहे या मंडपमधली, मला खरं सांगा तुम्ही, की बापाची 1 गुंठा इस्टेट मागितली? कोणती बाई आहे या मंडपमध्ये? जन्मभर बाईची जात झुरून मरती महाराज.
त्याचं कारण फक्त बापाच्या आबरूसाठी. म्हातारपणापर्यंत बाई जगतीनं तिच्या बापाच्या आबरूसाठी जगती, काही कारण नाही दुसरं. पहिल्यांदा मुलगी पहिल्यांदा लग्नातून वाट लावताना रडती ना, ती काही तिचा स्वार्थ नसतो बापाच्या धनीमध्ये. कशासाठी रडती मुलगी? बघा, प्रत्येक बाईनं तो दिवस भोगलेला आहे, पण तुम्हाला मी आठवण करून देतो. कपाळाला बाशिंग असतंय, बैलगाडीचा काळ सनईचे सोर वाजत असतात. जेवढ्या मंडपमध्ये मावल्यात तुम्हाला इथून तुमचा बाप दिसल. वाट लावताना गरीब चेहऱ्याचा बाप कुठं उभा होता? मुलीला जाताना फक्त तिच्या लग्नामध्ये 5 दिवस 6 दिवस अन्नाला स्पर्श न करणारा बाप दिसतो फक्त प्रत्येक बाईला. आणि गरीबाची मुलगी असू द्या, अख्खा गाव वाट लावायला हजर आहे. आजी तिथं बसलेली आहे, आजोबा तिथं. पुरुष मंडळीमध्ये वाघावणी बाप असतो महाराज, पण मुलीला वाट लावताना बाप लहान होतो. किती वाघावणी बाप असू द्या, मुलीला वाट लावताना लहान होतो बाप. महिला मंडळीमध्ये आई असती. तुम्हाला तो प्रसंग मावल्यावर आठवल. त्या कावल्याला मोठा भाऊ, त्या कावल्याला छोटा भाऊ. कपाळाला बाशिंग आहे तुमच्या. पळत जाती मुलगी आणि आईच्या चरणावर, आजीच्या चरणावर डोकं टेकवती. म्हातारी आजी असते 100 वर्षाची. कडकडून नातीला मिठी मारती आजी आणि खूप रडती आजी, खूप रडती. आणि आंबाळती चोंबाळती. मुलगी जाताना म्हणती, आजी येते मी, आजी येते मी, पण माझ्या बाबावर लक्ष ठेव बरं. आजोबाच्या पाया पडती, आजोबा येते बरं मी. 5 रुपयाचा ठोकळा काढतो आजोबा, नातीच्या हातामध्ये देतो. आईच्या मानावर मान टाकून मुलगी रडती. आईला कानामध्ये मुलगी सांगते, इकडे लक्ष द्या आई, दिवसभर कबाड कष्ट करतो माझा बाप, आणि जेवायला बसला माझा बाप की आडव्या शब्दामध्ये बोलतेस तू. आईला मुलगी कानामध्ये शपथ घालते, आई तुला माझी शपथ आहे, इथून पुढे माझ्या जन्मदात्या बापाला एक शब्द आडवा बोलू नको. तुम्हाला इथून दिसल दादा. मुलगी मोठ्या भावाकडे पळत जाती आणि अशी मिठी मारून खडखडून रडती. आणि बहीण भावाला म्हणती, दादा येते, दादा मी, दादा येते मी. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. आपल्या बाबाचं वय झालंय रे दादा, येते मी आता. लहान भावाकडे बहीण पळत जातीन, भावाला म्हणती, भैया. एका अंथरुणात झोपलेले, एका ताटात जेवलेले बहीण भावांड. बहिणीच्या लग्नामध्ये जेवलेला नसतो भाऊ, त्याचे डोकं विस्कटलेलं असतंय. आणि जाताना ती आपल्या लहान भावाला बहीण म्हणती, भैया येते मी, येते, पण तुला शपथ आहे माझी. अरे जन्मभर आपण ताजं खाल्लं आणि आपल्यासाठी आपल्या बापाने शिळं खाल्लं. जन्मभर आपण नवे कपडे घातले आणि मरेपर्यंत आपल्यासाठी आपल्या बाबांनी जुने कपडे घातले. मुलगी ज्या वेळेला बापाचं घर सोडते ना महाराज, ती रडते फक्त बापासाठी. कन्या जब घर छोड़ती है तो केवल अपने बाप की भलाई चाहती है. हे मुलीचं जर एवढं प्रेम असल जन्मदात्या बापाच्या घरावर, तर आपल्या कीर्तनामध्ये आज प्रश्न आहे महाराज की मुलीची दवाखान्यात हत्या का? एवढं जर मुलीचं प्रेम आहे घरावर एवढं, तर त्या मुलीची हत्या का मावशी दवाखान्यात केली तुम्ही? बघा, 2.5 महिन्याचा पोटातला गर्भ कापून टाकण्यासाठी डॉक्टरच्या टेबलवर बाई हजर आहे.
डॉक्टर तीक्ष्ण शस्त्र हातामध्ये घेऊन कामाला लागला. पोटातल्या मुलीनं ती कुजबूज ऐकली आणि आईला पोटातून चिमुकले हात जोडले आणि जन्म देणाऱ्या माईला पोटातून मुलगी संदेश पाठवते, का ग आई, कशासाठी मारती मला तू? सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार, या दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होनी. आई 22 वर्ष तुझ्या घरामध्ये राहीन मी. राहा म्हणलीस तरी आई तुझ्या घरामध्ये राहणार नाही, मला मारू नको पोटामध्ये. एक दिवस तुझ्या घरातला बसून खाणार नाही मी, एक अन्नाचा कण सुद्धा फुकट खाणार नाही आई तुझ्या घरातला. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरी होनी. शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची ग राणी, ढाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी. दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. माझ्या माय मावल्यांनो तुम्हाला विनंती आहे, हा स्त्री भ्रूण हत्येचा संदेश मी आपल्या समोर महाशिवरात्रीच्या पर्व काळावर मांडलेला आहे. बघा तुम्ही, मंडपमधल्या प्रत्येक माझ्या माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मी भगवान धनेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की हे डोळ्यातलं पाणी माझ्या माऊल्याच्या एक न एक मुलीला वाचवल्याशिवाय राहणार नाही. महाशिवरात्रीचा सप्ताह सार्थकीला विठाला म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अगोदर कन्या शब्द वापरलाय, त्याच्यावर हे शिपूट फुटलंय. अहो एवढा मोठा धोका स्त्रियांनी केला स्त्री भ्रूण हत्या करून. आज प्रत्येक गावामध्ये महाराज 500-500 30-35 वर्षाचे मुलं आहेत, लग्न होत नाही. एवढी कठीण परिस्थिती आहे. म्हणून कीर्तनामध्ये याची आज खूप गरज आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. पण ते काय करणारे पाहिजेत? अभंगाचं गीता भागवत गीता भागवत करती प्रवाना, गीता भागवत गीता भागवत करती प्रवाना, गीता भागवत करती प्रवाना, गीता भागवत करती प्रवाना. असं होत बार तुम्हाऱ्या यारी
15 मिनिट फक्त शिल्लक आहेत. इकडे लक्ष द्या. अतिशय अतिशय पवित्र भूमी आणि अतिशय गोड सप्ताहाचं नियोजन. या कार्यक्रमाचं निमंत्रण माझ्यावर खूप प्रेम करणारे आणि काही दिवस माझ्या आश्रमावर राहिलेले, अगदी मायलेकरासारखं आमचं प्रेम आदरणीय सतेशजी महाराज डोयफोडे, गावकऱ्याच्या प्रेमातून हे त्यांच्यातर्फे माझ्याकडे निमंत्रण आलं. आणि ही गायनाचार्य मंडळी, त्यांचं सगळं मित्रमंडळ, हे छोटे छोटे बालगोपाल, आणि तसं तर गावातली बरीच मंडळी माझ्या ओळखीची आहे. हो, कारण बेलोऱ्याला मी रामकथा केली ना, हे खूप लोक तिथं ऐकायला येत होते. महाराज तोच आहे, काही बदल वाटत नाही तुम्हाला? हो, त्या काळात अजून थोडा जाड होता, थोडा सडपातळ झालाय. असो, अतिशय गोड नियोजन. साऊंड सिस्टीम एक नंबर आहे, पण थोडी कुचरमटकी आहे. एकदम सिस्टीम एक नंबर सिस्टीम आहे. तुम्ही उठून लावल्यावर कसा पकवाज वाजला. महाराज, ह्या येड्या गावाळ्या लोकांना काय कळतं त्याच्यात? आपलं काम आपण खास करायचं. त्या कडक टोपीवाल्याचा माईक जास्त लावायचा. तुमचा आधीच लावलेला, तुम्ही वशील लावलेला आहे. विठाला विठाला. आणि माझ्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय आपल्या गावचे अगदी आदर्श सरपंच आदरणीय जितेंद्र भाऊ. बरोबर आहे ना? नाव तुमचं जितेंद्र का महेंद्र? जितेंद्र. जसं नाव आहे तशीच व्यक्ती आहे, अगदी वाघासारखी. आणि सरपंचांना माझी विनंती आहे, आपलं घर बरबाद होईल अशी सरपंचपणा करू नका, पण गावाचा बी उन्हाळा होईल असं बी करू नका. हो, बघा, स्वच्छ कार्य करा. धनेश्वर रात्रंदिवस तुमच्या पाठीशी आहे, रात्रंदिवस. एक कमी पडणार नाही महाराज. तुम्हाला मी सत्य सांगतो, सत्य. तुमचं काम स्वच्छ असेल, ठराविक दिवस तुम्हाला त्रास होईल, पण एक दिवस विजय होणार. हो, हिंदीमध्ये म्हण आहे, हिंदीमध्ये. आता सध्याचा काळ खराब आहे महाराज. गावाच्या चौकामध्ये, प्रत्येक गावाच्या चौकामध्ये 400-200 लोकांची सकाळी 8 वाजता गर्दी असते. आणि त्या गर्दीमध्ये 2 माणसाचं भांडण चाललं की नालायकाला साथ करणारं 90% गाव आहे. आणि चांगल्या माणसावर आत्महत्या करण्याची वेळ आहे. आणि हा तुमचा दोष नाही, कलियुगाचा वारा खराब आहे. किती बी चांगला माणूस असला तरी संध्याकाळी पितोयच. आमच्या भागात, विदर्भात नाही, इकडं नाही. पहावो कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संताचे, ऐसे अधर्माचे बुळ. अधर्म वाढत चाललाय आणि धर्म डुबत चाललाय. पाया पडतो तुमच्या, धर्म जगवण्यासाठी सप्ताह. धर्म म्हणजे सत्य, तप, दया आणि दान, या 4 गोष्टी जगवा. तुमच्या घरात कमी पडणार नाही. असो, ग्रंथ अनेक आहेत, पण तुकोबारायांनी या ग्रंथामध्ये 2 ग्रंथाचा उल्लेख केला. गीता, भागवत. कशासाठी गीता? जगावं कसं त्याच्यासाठी. आणि भागवत मरावं कसं. सगळं विसरा महाराज, पण स्वतःचं मरण विसरू नका. मरण का विसरायचं नाही? आतापर्यंत कुणी जगलाच नाही, जगला नाही कुणी आतापर्यंत. आणि मरण का विसरायचं नाही? ज्या माणसाला वाटतंय माझं मरण पक्क आहे, तो माणूस रस्ता चुकून जगत नाही. हिंदीमध्ये एक अशी म्हण आहे पहा, बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा,
अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा। बुरा देखन मैं गया तो बुरा मिला नहीं कोई। अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई। जिंदगी जिंदगी एक किराए का घर है। मरण विसरू नका आणि मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही। प्रत्येकाची बायको मिट्टू आणि गोड बोलती, पण ती शेवटच्या प्रसंगी शेजेची कामीन सोडविना बंधू पाठची बहीण। आणि बघा तुम्ही जुन्या काळातल्या बाईनं आपल्या मालकाला कधी काम सांगितलं का मावशी? आमचे तुकाराम महाराज म्हणले सध्याच्या काळातल्या बाईनं हा हाताखाली ठेवलाय। खोटे झाले आली उशी केली मर्यादा नाहीशी भार्या ते भ्रताराशी रंक जैसे मानिती। आताच्या बाईनं नवरा नौकर म्हणून हाताखाली ठेवलाय म्हणले तुकाराम महाराज। माझी कलियुगातली माय कशी होती? 186 देश आहेत जगाच्या पाठीवर आणि 186 देशात सरपंच रामाचं भजन चालू आहे। पण भाग्यवान आहेत तुम्ही आम्ही की त्या राम आणि कृष्णाचा जन्म भारतातला आहे। जग भजन करते पण जन्मभूमी। तुम्ही बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्या इकडे कीर्तनात। राम आणि कृष्णाने भारतातच का जन्म घेतला? कुलवान बाई जर पाहायची ठरली कुलवान, तर ती कुलवान बाई जन्म घेते फक्त भारतामध्ये। तिच्या कपाळाला कुंकू असतं, हातात बांगड्या असतात, डोक्यावर पदर असतो आणि तुळशीला पाणी घालताना सूर्याला नमस्कार करती। या जन्मी नाही, भोळा असला तरी हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा। कुलवान स्त्री कुठं जन्म घेती? भारतामध्ये। आणि त्या स्त्रीच्या पाठीमाग आजकालच्या स्त्रियांनी चालणं महत्वाचं आहे। आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणले कलियुगातली बाई धन्यावर प्रेम करील का न करील मी सांगू शकत नाही, पण सोन्यावर नक्की प्रेम करील। आणि म्हणून त्या स्त्रीच्या वैदिनीचं भारूड लिहिलं एकनाथ महाराजांनी। वैदिनीचं भारूड ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची ऑफर खालून येतीच आम्हाला। मला फोनवर सांगितलं म्हणले महाराज तेवढं भारूड टाळू नका। सुई घे पोत घे वाची फणी घे माय, वाईचं घे वाताचं घे कंबर दुखीचं गुडगा दुखीचं औषध घे माय। केसारी फणी घे मैना काळी केसारी फणी घे केसारी फणी घे मैना काळी तुळत मणी घे केसारी फणी घे मैना काळी पोत घे बाराला आयुष्य कर धन्याला पोत घे धन्याला
एक मिनिट. शेवटच्या चरणाचा अर्थ आहे सात्विक माणसाची सेवा करा. मूर्ख माणूस जिथून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडू नका. इकडच्या भागात मराठी कळती का? काय म्हणलं मी? चांगल्या माणसाचे हातपाय दाबा, त्याचे कपडे धुवा, त्याची लागण ती सेवा करा. एखाद्या महान सत्पुरुषाची, पैशावाला जरी असेल का महाराज आणि मूर्ख असेल तर तो गेला तिथून रस्ता सुद्धा ओलांडू नका. चाणक्य नीती शिकवते सापाच्या दातात विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, मूर्ख माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. तो माणूस एखाद्या घराला जर भिडला तर एक पिढी नाही पिढ्यान पिढ्या बर्बाद होऊ शकतात. म्हणून तुकोबाराया म्हणले गीता भागवत ग्रंथाची सेवा करतो, आईवडिलाचं नाव कमवतो, देवाला सुद्धा त्याचा आनंद होतो. अशा सात्विक भक्ताची सेवा जर माझ्याकडून घडली तर मी भाग्यवान आहे. अभंगाचा भावार्थ संपला आणि वेळही संपली. याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.